नमस्कार, मी ज्ञानेश्वर वाघ. आज मी माझ्या आवडत्या एका पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज चरित्र. हे चरित्र मी नुसतं 3 महिन्यापूर्वी वाचलं आणि हे चरित्र वाचत असताना महाराजांचा मला जन्मापासून अंतकाळापर्यंत संपूर्ण इतिहास, मग त्याच्यामध्ये महाराजांचं बालपण असेल, महाराजांचं शिक्षण असेल, महासाहेब जिजाऊंचे संस्कार असतील, शहाजीराजांची संस्कार असतील आणि हे आणि पूर्ण म्हणजे स्वराज्य स्थापनेची शपथ असेल आणि तिथून झालेला त्यांचा संघर्ष, पूर्ण मोगलांची संघर्ष, शाहिस्तेखानी संघर्ष, अफजल खानासोबत संघर्ष, ह्या सगळ्या गोष्टीत म्हणजे तिथून आग्र्याहून सुटका असेल, मिर्झा राजे जयसिंगसोबत तह असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये वाचायला आहे. म्हणजे एवढंच नाही तर याच्यामध्ये अजून भरपूर महाराजांचा संपूर्ण इतिहास ह्या चरित्रामध्ये आहे आणि हे मी वाचला आणि हे वाचत असताना मला प्रत्येक क्षणाला मला स्वतःला प्रेरणादायी प्रत्येक प्रसंग ठरत होता. आणि मी पूर्ण चरित्र वाचलं आणि या चरित्रातून मी एक बोध घेतला की पराभव समोर दिसत असताना सुद्धा आपण लढण्याची ताकद ठेवली पाहिजे आणि स्वाभिमान, संघर्ष जर ठेवला तर तुम्हाला यश नक्की मिळेल. महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न बघितलं आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी मेहनत घेतली, प्रत्येकाशी संघर्ष केला आणि ते स्वप्न साकार केलं. आणि मला ह्या पुस्तकातून चरित्र वाचत असताना स्वतःला प्रेरणा मिळाली की समोर कधी पराभव दिसत असला तरी कधी हार मारू नका, मेहनत घ्या, स्वप्न साकार करा. हे चरित्र 494 पेजेसचं आहे. या चरित्रामध्ये महाराजांच्या बालपणापासून तर अंतकाळापर्यंत संपूर्ण इतिहास तुम्हाला ह्या चरित्रामधून वाचायला मिळेल. आणि हे चरित्र 1906 मध्ये लिहिलं गेलं, केळुसकरांनी लिहिलं आणि आत्ता 19 फेब्रुवारी 2024ला न्यू इरा पब्लिकेशन हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केलं. आणि मोजून 10 ते 15 दिवसामध्ये याला एवढी मागणी आली की 3,000 प्रती आतोहात खपल्या. आणि हे चरित्र वाचून आम्हाला अनेक शिवभक्तांनी म्हणा, वाचकांनी आम्हाला त्याच्या प्रतिक्रिया कळवल्या की हे चरित्रातून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं. तुम्ही पण हे नक्की चरित्र मागवा. खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला घरपोच 5 ते 6 दिवसामध्ये घरपोच मिळेल. आणि वाचल्यानंतर तुम्हाला जे काही वाटेल आम्हाला प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.